प्रश्न पहिला, WIFS कार्यक्रमाअंतर्गत शाळेतील मुलांना लोहयुक्त गोळ्या किती वेळा दिल्या जातात? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, आठवड्यातून एकदा. WIFS म्हणजेच वीकली आयर्न फॉलिक ॲसिड सप्लिमेंटेशन. या कार्यक्रमाअंतर्गत आठवड्यातून एकदा या गोळ्या दिल्या जातात. या गोळ्या किशोरवयीन म्हणजेच 6वी ते 12वीच्या मुलांना व मुलींना देण्यात येतात. कार्यक्रमाचे उद्देश रक्तक्षयावर नियंत्रण करणे होय. प्रश्न दुसरा, आहारातील टिमटिंब या खनिज द्रव्याच्या कमतरतेने गलगंड तसेच शारीरिक व मानसिक अपंगत्वाचे विकार होतात. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, आयोडीन. आयोडीनच्या कमतरतेमुळे गलगंड तसेच शारीरिक व मानसिक आजार होतात. प्रौढ व्यक्तीस 150 मायक्रोग्रॅम तर 6 ते 12 वर्षे असणारे मुले यांना 120 मायक्रोग्रॅम, स्तनदा व गर्भवती स्त्रीस 250 मायक्रोग्रॅम इतका लागतो. प्रश्न तिसरा, कृत्रिमरित्या फळे विकण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कोणत्या खालील द्रव्यावर प्रतिबंध आणण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, कॅल्शियम कार्बाइड. तर कृत्रिमरित्या फळे पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाइडचा वापर होतो. या द्रव्यावर प्रतिबंध करण्यात आला आहे. प्रश्न चौथा, भारतात बाल कुपोषण समस्येवर उपाययोजना करण्यासाठी विविध कार्यशाळा आयोजित करणारी आंतरराष्ट्रीय संस्था कोणती? तर याचे योग्य उत्तर आहे युनिसेफ. ऑप्शन क्रमांक ए, युनिसेफ हे योग्य उत्तर आहे. भारतातील बाल कुपोषणाच्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी युनिसेफ कार्यशाळा आयोजित करते. युनिसेफ म्हणजेच युनायटेड नेशन चिल्ड्रन. याची स्थापना 11 डिसेंबर 1946 झाली व अध्यक्ष कॅथरीन रसेल हे आहेत. प्रश्न पाचवा, खालीलपैकी कोणी स्वतःच्या घरात बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले? खालीलपैकी कोणी स्वतःच्या घरात बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, महात्मा ज्योतिराव फुले. भ्रूणहत्या, बालहत्या होऊ नये म्हणून महात्मा फुलेंनी अविवाहित स्त्रिया व विधवा यांच्यासाठी आधारगृह म्हणजे बालहत्या प्रतिबंधक संस्था स्थापन आपल्या घरी केली. प्रश्न सहावा, खालीलपैकी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे आत्मचरित कोणते आहे? खालीलपैकी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे आत्मचरित्र कोणते आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, माझ्या आठवणी व अनुभव. माझ्या आठवणी व अनुभव हे आत्मचरित्र महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे आहे. प्रश्न सातवा, महाराष्ट्रात मंत्री परिषदेतील खात्यांचे वितरण हे कोण करतात? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, राज्याचे मुख्यमंत्री. राज्यघटना कलम 164 नुसार राज्यपाल मुख्यमंत्र्याची नियुक्ती करतो व मुख्यमंत्र्याच्या सल्ल्याने राज्यपाल इतर मंत्र्यांची नियुक्ती करतात. निवडलेल्या मंत्र्यांना मुख्यमंत्र्याद्वारे विविध खात्यांचे वितरण केले जाते. प्रश्न आठवा, रशिया युक्रेन युद्धादरम्यान युक्रेनमधून भारतीयांची सुटका करण्यासाठी भारत सरकारने खालीलपैकी कोणते ऑपरेशन सुरू केले होते? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, ऑपरेशन गंगा. योग्य उत्तर आहे ऑपरेशन गंगा. रशिया आणि युक्रेन युद्धादरम्यान भारतीय प्रवासी व विद्यार्थी यांची सुटका करण्यासाठी भारत सरकारने ऑपरेशन गंगा हे ऑपरेशन सुरू केले होते. प्रश्न नववा, खालीलपैकी कोणत्या आजाराकरिता सर्वेक्षणादरम्यान रक्त नमुना रात्रीच्या वेळी घेणे योग्य असतो? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, हत्तीरोग. हत्तीरोग नियंत्रण शोध मोहिमेअंतर्गत हत्तीरोगाचे जास्त रुग्ण असणाऱ्या भागात व्यक्तीचे रक्त काचपट्टीवर घेऊन मायक्रोफायलेरियाचे निरीक्षण करतात व हत्तीरोगाचा रक्त नमुना रात्री घेण्याचे कारण असे की रात्री त्वचेच्या रक्तामध्ये मायक्रोफायलेरिया सक्रिय व जास्त प्रमाणात असतात. प्रश्न 10वा, रोगाचे निदान करण्यासाठी शरीरातील एखाद्या भागाचा तुकडा घेण्याच्या पद्धतीला कोणत्या नावाने संबोधतात? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, बायोप्सी.
योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए बायोप्सी. रोगाचे निदान करण्यासाठी शरीरातील एखाद्या भागाचा तुकडा घेण्याच्या पद्धतीला बायोप्सी असे संबोधले जाते. प्रश्न 11वा. जागतिक आरोग्य दिन कोणत्या तारखेस साजरा केला जातो? जागतिक आरोग्य दिन 7 एप्रिल. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी 7 एप्रिल. जागतिक आरोग्य दिन 7 एप्रिलला साजरा करण्यात येतो. जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय जिनेव्हा, स्वित्झर्लंड येथे आहे व स्थापना 7 एप्रिल 1948 रोजी झाली. प्रश्न 12वा. दक्षिण आफ्रिकेतून परत आल्यानंतर महात्मा गांधींनी सत्याग्रह यात्रा कोठून सुरू केली? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए चंपारण्य. 1917 मध्ये बिहारच्या चंपारण्य जिल्ह्यात गांधीजीच्या नेतृत्वाखाली सत्याग्रह झाला. हा सत्याग्रह चंपारण्य सत्याग्रह म्हणून ओळखला जातो. प्रश्न 13वा. किमान मिळकत हमी कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या देशातील पहिले राज्य कोणते? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी राजस्थान. किमान मिळकत हमी कायद्याची अंमलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य राजस्थान आहे. सेवा हमी कायद्यातील सेवा ऑनलाईन देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे व मुंबईपासून सेवा हमी कायदा लागू झाला. प्रश्न 14वा. कर्करोगावर उपचार करताना कोणत्या धातूचा उपयोग करतात? कर्करोगावर उपचार करताना कोणत्या धातूचा उपयोग करतात? तर योग्य उत्तर आहे कोबाल्ट 60. किरणोत्सर्गी धातूचा उपयोग वेगवेगळ्या आजारावर करतात. कोबाल्ट 60 या धातूचा उपयोग कर्करोगाच्या उपचारासाठी केला जातो. तर आयोडीन 131 चा उपयोग गलगंड आजारावर करतात. प्रश्न पहिला. घटक राज्याच्या कायदेमंडळाचे वरिष्ठ सभागृह खालीलपैकी कोणते आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी विधान परिषद. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी विधान परिषद. प्रश्न दुसरा. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 1 ऑगस्ट 1962 साली. प्रश्न तिसरा. दास कॅपिटल हा जगप्रसिद्ध ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे? दास कॅपिटल हा जगप्रसिद्ध ग्रंथ खालीलपैकी कार्ल मार्क्स यांनी लिहिला आहे. योग्य उत्तर आहे कार्ल मार्क्स. प्रश्न चौथा. मराठ्यांचा इतिहास प्रथम इंग्रजीत कोणी ग्रंथबद्ध केला? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी ग्रँट डफ. मराठ्यांचा इतिहास प्रथम इंग्रजीत ग्रँट डफ यांनी ग्रंथबद्ध केला. प्रश्न पाचवा. नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट ही संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पुणे. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पुणे. प्रश्न सहावा. भारताची सर्वाधिक सीमा कोणत्या देशाला लागून आहे? भारताची सर्वाधिक सीमा बांगलादेश या देशाला लागून आहे. प्रश्न सातवा. महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणते आहे? महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणते आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी कळसुबाई. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी कळसुबाई. प्रश्न आठवा. भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार खालीलपैकी नवी दिल्ली येथे आहे. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी नवी दिल्ली. प्रश्न नववा. इसवी सन 1974 साली भारताने कोणत्या ठिकाणी अणुचाचणी केली? इसवी सन 1974 साली भारताने पोखरण येथे अणुचाचणी केली. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पोखरण. प्रश्न 10वा. टिमटिंब हे गाव देशातील पहिले सौर ऊर्जा ग्राम म्हणून ओळखले जाते. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मोढेरा. मोढेरा हे गाव देशातील पहिले सौर ऊर्जा ग्राम म्हणून ओळखले जाते.
प्रश्न 11वा, संत रामानुचार्य यांचा स्टॅच्यू ऑफ इक्विलिटी समतेचा पुतळा कुठे उभारण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, हैदराबाद. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, हैदराबाद. प्रश्न 12वा, खालीलपैकी कोणाच्या पुतळ्याला केवाडिया गुजरात येथे स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणून नाव देण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, सरदार वल्लभभाई पटेल. प्रश्न 13वा, पारा याची रासायनिक संज्ञा कोणती आहे? पाराची रासायनिक संज्ञा कोणती आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, Hg. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, Hg. प्रश्न 14वा, प्रसिद्ध लेखक शिवाजी सावंत यांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, मृत्युंजय. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, मृत्युंजय. प्रश्न 15वा, NH3 हा राष्ट्रीय महामार्ग कोणत्या दोन शहरांना जोडतो? NH3 हा राष्ट्रीय महामार्ग कोणत्या दोन शहरांना जोडतो? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, मुंबई ते आग्रा.